नमस्कार, जय श्रीराम. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर गाईज भरपूर दिवसानंतर भेटू तुम्हाला आज मी. तर व्हिडिओ काढायला काय भेटत नव्हतं, तर बोललो आज काढूया ब्लॉग आपण. तर आता चाललेलो आहे बालकुमला यासाठी चाललो आहे का मयूर भाऊचं एक पार्सल आलेलं आहे. म्हणजे आम्ही दोघांनी पण आमच्यासाठी फ्लिपफ्लॉप मागवलं होतं पुमाच्या. तर मग आता आलेले आहेत पार्सल आमचे. तर आता मयूर भाऊला पार्सल द्यायसाठी चाललेलो आहे. आणि आपल्या योगेश बाईचा बड्डे पण आहे आज. तर मग बड्डेसाठी पण चाललो आहे, बाईला शुभेच्छा द्यायला आणि केक वगैरे कटिंग करायला. तर मग आता या ब्लॉगमध्ये राहा कंटिन्यू. बघूया आपण, चला मयूर भाऊला भेटू, योगेशचा बड्डे वगैरे सेलिब्रेशन करू आणि काय प्लॅन रँडमली होईल बघूया. आणि हे बघा दाखवतो तुम्हाला फ्लिपफ्लॉप. तर ही बघा, ही फ्लिपफ्लॉप मागवलेली मयूर आणि मी. तर ही मयूरची फ्लिपफ्लॉप आहे. मी अनबॉक्सिंग सगळं करून मोकळा झालो. तर आता चला हे तिला देऊन येऊया मयूरला आणि तिकडून जाऊ आपल्या योगेश भाऊच्या बड्डेला. तर आता मयूर थांबलेला आहे मॅगडीजवळ. तर आता मी पण झालेलो आहे रेडी. रात्रीचा टाईम आहे, काय नाही, शॉर्ट्स वगैरे घातलेत. तर मग आता मॅगडीजवळ जाऊ, मयूर भाऊला पार्सल देऊ, योगेश भाऊच्या बड्डेला जाऊ आणि काय प्लॅन होते ते बघू. तर चला काय या. सगळे शॉक आमचे तुम्हाला पण माहिती आहे, पैसा वेस्ट शॉक आहे, बोलून काय फायदा नाही. 2,500 हजाराच्या कोण चपला घालतं का? हे का काय नाही. आता तुम्हाला पण माहिती आहे, आवडला तर मग मागे पुढे बघायचं नाही कुठल्या गोष्टीसाठी. चला आता जाऊया आणि चप्पल देऊ मयूर भाऊला आणि मग योगेश भाऊच्या बड्डेला जाऊ. या गाईज, बाय बाय. तर गायचा बघा निघालेलो आहे आणि ॲक्सेस घेऊन जाऊया आपण आज, कारण ब्लॉग काढायला बरी पडेल आपल्याला. आणि आपली युनिकॉर्न लागले, NSचा पण नंबर आलेला आहे, सेम नंबर घेतलेला आहे आपण तिचा 1257 घेतलेला आहे. पण ती गाडी नाना घेऊन गेलेत. तर ॲक्सेस यासाठी घेऊन चाललो आहे का ब्लॉग काढायला बरा पडेल बोललो. बाईकवर परत ते घेर टाकताना लफडा होऊन जातो. मग चला आता जाऊया आता बालकुमला आणि आपल्या मयूर भाऊला पहिले भेटू, बघू, चप्पल देऊ त्याला, बड्डेला जाऊ, पुढून कसा काय प्लॅन होतं काय होते. तर हा कंटिन्यू आता ब्लॉगमध्ये गाईज. चला जाऊया आपण. आणि गाईज आमच्या इकडचे रस्ते तुम्हाला काय सांगू, नुसती दिवस रात्र धूल एवढी असते ना, अख्खी नाका तोंडात धूल जाते ना, खोकला बिकला येत असतो सारखा. बेकार धूल आहे इकडे, एकदम बेकारवाली. म्हणून बाहेर निघायला वैताग येतं. पण काय करणार, फिरणं पण आपल्याला इम्पॉर्टंट आहे. गाडी बसून पण कंटाळा येतो. आता चालले असते नाका तोंडात नुसती धूल जात चालले, एकदम फिट धूल. बघा समोर बघा किती धूल आहे. जाऊ चला. आता आहे पुलावरती आणि रस्त्यात आपल्याला आपला अनिकेत भाऊ भेटलेला ना, 15 भाऊ भेटलेला. ते लोक पण बोलले येतो. आता काय माहिती येतो का खोट्या बोलतात. आल्यावर मग बघू, चला जाऊ कुठेतरी आज सगळे मित्र. नाही आले तर मग घरी येईल गपचूप मी सगळं सेलिब्रेशन वगैरे करून. तर मग आता चला काय, मयूर भाऊच्या इथे जाऊन तुम्हाला मी भेटतो. या काय आता झालेला आहे प्लॅन चेंज. पहिले मयूर भाऊकडे ना चाललो आहे, पहिले चाललो आहे आपल्या योगेश भाऊचा बड्डे करायला, कारण विक्रांतला जायचं बाहेर. तर मग आता पहिले जाऊन योगेश भाऊचा केक कापू आणि मग जाऊ मयूर भाऊला चप्पल देण्यासाठी. आणि मग आता राहा कंटिन्यू, करूया बड्डे सेलिब्रेशन आणि मग मयूर भाऊला चप्पल वगैरे देऊन असंच जरा चिल वगैरे करू आणि मग जाऊया घरी. तर आता बघा कंटिन्यू काय. चला जातो आता मी योगेश भाऊच्या इथे. चला. तर बड्डे बॉय, हॅपी बड्डे भावा. बड्डे बॉय, मोठे Day to you, happy birthday to you, happy birthday Yogesh, DJ Yogesh. Birthday to you, DJ Nana in the mix. Nana ji.
बर्थडे कोणचा आहे आणि केक कोणला भरवत आहे? अरे म्हणजे असं आमचं प्रेम प्रकरण आहे रे. डिवोर्स केलं मी. माझे योगेश भाईच्या बर्थडेला उमेश फोटो काढ नाही पकड हे घाण सरक. समज आहे. इलेक्शन झाल्यानंतर बरोबर शांत होणार. बरं चौकात एंट्री भाईची. भाई चप्पल तुमची. दादा दादा चप्पल घ्यायला 4 व्हीलर मध्ये. धन्यवाद मंडळ आभारी आहे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही फॅक्टरी आउटलेटला गेलेलो तेव्हा आम्ही मागवलेली पण ती काय अजून आली नव्हती न ती चप्पल आता आली न. संकेत भाई फॅक्टरी आउटलेटला गेलेलो आम्ही ती काय चप्पल आली नव्हती. त्यांना बोलून बोलून थकलो शेवटी दुसरी मागवली आम्ही. आम्हीच तुला बर्थडे गिफ्ट. हा आमिषचा बर्थडे 2 दिवसानंतर फुल जल्लोष आहे. तर चला आता बाई मी चाललोय जरा पार्टीला आमच्या. बाय बाय. चला पण येतो. ये फोन कर. चला गाईज मयूर भाऊला चप्पल वगैरे तर दिली आणि तुम्हाला बोललो ना योग्या भाऊचा बड्डे तर थोडासा टाईम स्पेंड केला आपल्या भावांबरोबर. सुशील वगैरे विनय वगैरे आणि आपला इरले भाऊ गण्या भाऊ. तर आता ते लोक बोलतात की बाहेर कुठेतरी जेवून जाऊया. तर आता बोललो हॉटेल बिटेल तर सगळं बंद झालं आहे. आचारसंहिता चालू आहे. तर एक चायनीज ओपन भेटला आम्हाला तर चायनीजवरती आता आम्ही नॉर्मल काहीतरी खाऊन मग जातो घरी. तर आता चला जाऊया काहीतरी खातो आणि मग जाऊया घरी. चला काय द्या उसको भेज नाही. अरे खाऊ दे नाही हा येतो आम्ही इथून फोन बाहेर. मिस केलं का काय लॉलीपॉप आमचा आलाय मागवलेला आणि सगळं बंद आहे तुम्हाला जसं बोललो. तर आता आपल्याला राईस वगैरे मागवलं आम्ही. झाल्यावर जेवूया. जेवून मग जाऊया गपचूप घरी. बघा काय आता आम्ही बसलोय जेवायला. खातोय अंड्याचा राईस. हा सगळा बंद झालेला आहे. एकच भेटला आम्हाला चालू. आचारसंहिता चालू आहे. तर आता जेवूया. जेवून मग भेटतो तुम्हाला. रात्रीचे 3 वाजले. माझी बहीण जेवते. तुझी हाऊस होती एवढं रात्रीचं कुठेतरी मला चायनीज खिलवलं. इच्छा पूर्ण मी म्हणलं दाजीला बी घेऊन जावं लागेल. म्हणलं त्यांना घेतल्याशिवाय मी कुठे जेवायला जात नाही. दाजी इथं बसलेत. आय एम दाजी. हॅलो. तर आता जेवल्यावर तुम्हाला भेटू. चला काय बहिणीची इच्छा पूर्ण केली. आमचं जेवण पिऊन झालंय काहीच ना. आता आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी. आता बोलला काहीतरी. आता बोललो होतं. तर आता यांना सोडतो योगेश भाऊला आणि मग जातो घरी. चला भेटूया. गोरा दिसते का? हो एकदम गोरा. चला चला बाय बाय. गाईज आता आलेलो आहे घरी. आता बघा आता गाडी लावतो. आपली गाडी उभी आहे आणि तिथे NS पण आहे. कालोखात दिसते का नाही. तर जाऊया आता वरती. चला. आणि लेट झालेलं आहे भरपूर. रात्रीचे वाजले 12:30 आणि इथे रोडचं काम चालू आहे अजून. चला जाऊ आता. गाईज आता आलेलो आहे घरी. तर मग आता कसा वाटला ब्लॉग सांगा कमेंटमध्ये. तर भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. चला तोपर्यंत बाय बाय. जय श्रीराम. या